साहेब साहेब जय महाराज साहेब. हे सगळ्या आपले शेतकरी बांधव आणि सर्व महिला थांबले साहेब इथं. बोला. हमारी बहुत नुकसान हो गया. पहले हमारा घर बहुत पानी में था पूरा. साहेब आवाज येतो का साहेब? खूप आमचं नुकसान. हॅलो आवाज यायला का साहेब? एकच जण बोला, कोणीतरी एकच जण बोला. हॅलो हॅलो साहेब आवाज येतो का? अरे थोडं इकडे व्हा ना यार. तुम्हाला शेतीचं आणि गावात 100 घरांचं नुकसान झालेलं आहे. शेती तर 100%च गेलेली आहे. अच्छा. नाही परिस्थिती एकदमच बिकट आहे. हो दादा. आणि आपण सोबत राहूया. हो दादा. आणि आपण ही मागणी धरून राहू की मदत झालीच पाहिजे लगेच. हो दादा. तसं हे करू. ठीक आहे दादा. ओके धन्यवाद. दादा एक साहेब एक महिला आहेत यांच्या घर वगैरे घरामध्ये पाणी गेलंय. ते थोडं 1 मिनिट बोलतो म्हणाले. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. आमच्या एका घरानं सगळं पाणी झालंय. खायचं धान्य ते सगळं गेले वाहून. सोय केली हा 4 दिवस शाळेवर होतो आम्ही. तिथं सोय झाली पण घराचं लय नुकसान झाले आमचं. शेळ्या कोंबडी सगळं घर आहे सगळं झाले आमचं. खायचा माल राहिलाच नाही समजा. पण मला सांग आता तातडीने निवाऱ्याचं तुमचं झालंय थोडं सॉर्ट म्हणजे तुम्हाला घर मिळालं वेगळं ठिकाणी शाळेवर वगैरे राहायला कुठेतरी? हो शाळा द्या चांगली असते तर कुठं शाळेवर राहिलो ना आम्ही. शाळेवरच शाळेवर आहे ना. ठीक आहे मी घराचं बोलून घेतो शासनाशी आणि आपण करून घेऊ. गावात आमची सोय झाली सगळी. आम्हाला सगळं दिलं त्याने गावातल्या त्याने सरपंचाने ते सगळे गजभावने दिली सगळ्यांनी दिली. सगळं आमची सोय केली त्याने. ओके साहेब आता भरपूर नुकसान झालंय. आपल्या शिवसेनेकडून आता किटचं वाटप तुमच्याच हातानं होतं. माझं नेमकं ते हे झालं वेळेचं. हो साहेब. हा तुम्ही काम सुरू ठेवा आपलं. हो साहेब आम्ही करून घेतो साहेब. बाकीचं फक्त ते सर्वे करून तातडीने आपल्या जास्तीत जास्त मदत कशी भेटेल त्यासाठी बघावं लागणार आहे साहेब. येस नाही मी बोलून घेतो. ठीक आहे सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.